नमस्कार. आज ट्रान्सफॉर्मर या साधनाची माहिती आपण घेणार आहोत. ट्रान्सफॉर्मर म्हणजे काय, त्याचा उपयोग काय, याची माहिती आपण आज घ्यायची आहे. फ्रिक्वेन्सी आणि पॉवरमध्ये कोणताही बदल न करता AC सर्किटमधील विद्युत ऊर्जा एका सर्किटकडून दुसऱ्या सर्किटकडे पाठवणाऱ्या स्थिर साधनाला ट्रान्सफॉर्मर असं म्हणतात. मग ही जी ऊर्जा एका सर्किटकडून दुसऱ्या सर्किटकडे पाठवली जाते, हे करत असताना वारंवारता म्हणजे फ्रिक्वेन्सीमध्ये कोणताही बदल होत नाही. ट्रान्सफॉर्मरमुळे AC उच्च व्होल्टेजचे कमी व्होल्टेजमध्ये किंवा कमी व्होल्टेजचे उच्च व्होल्टेज किंवा अतिउच्च व्होल्टेजमध्ये रूपांतर करता येते. ट्रान्सफॉर्मर हे AC प्रवाहावर चालणारे एक स्थिर साधन आहे. आता हे जे व्होल्टेज वाढवणे किंवा कमी करणे याची गरज काय? जनरेशन ज्याला आपण म्हणतो, ज्या ठिकाणी वीज निर्माण होते त्या ठिकाणी वीज ही 11 किलो व्होल्ट म्हणजे 11,000 व्होल्ट इतकी वीज निर्माण होते. त्याहून जास्तीची वीज निर्माण करण्यासाठी अनेक अडचणी आहेत. ही निर्माण झालेली वीज जनरेटिंग स्टेशनपासून दूर अंतरापर्यंत वाहून नेऊन ती वीज गरजेनुसार वितरित केली जाते. विजेचं हे जे ट्रान्समिशन आहे आणि नंतर डिस्ट्रीब्युशन आहे. ट्रान्समिशनसाठी आपण जे वाहक कंडक्टर वापरतो ते ॲल्युमिनियमचे कंडक्टर वापरतो. दूर अंतरावर वीज वाहून नेत असताना जे कंडक्टर वापरलेले आहेत त्यांची लांबीसुद्धा वाढणार आहे. आणि आपल्याला माहिती आहे रेजिस्टन्स R = ρL/A. याचा अर्थ असा आहे की कंडक्टरचा विरोध हा वाहकाच्या लांबीच्या समप्रमाणात बदलतो. म्हणजे वाहकाची लांबी जितकी जास्त तितका रेजिस्टन्स जास्त आणि I²R या नियमानुसार त्यातून वाहणारी वीज ही उष्णतेच्या स्वरूपात वाया जाणार आहे. आणि डेस्टिनेशनच्या ठिकाणी ज्या ठिकाणी आपल्याला ती वीज घ्यायची आहे त्या ठिकाणी आपल्याला व्होल्टेज कमी मिळणार आहे. म्हणून विजेचं वहन करत असताना वीज ही वाढवली पाहिजे. यासाठी 11 किलो व्होल्ट जे जनरेटिंग स्टेशनजवळ निर्माण झालेलं आहे ते 11 किलो व्होल्ट वाढवणे, विजेचं वहन करणे आणि नंतर गाव पातळीवर गरजेनुसार औद्योगिकरणासाठी 440 व्होल्ट आणि घरगुती वापरासाठी 230 व्होल्ट अशा पद्धतीत वीज कमी करून वापरणे या कारणासाठी ट्रान्सफॉर्मर वापरतात. ट्रान्सफॉर्मर कसं काम करतो? ट्रान्सफॉर्मर हा म्युच्युअल इंडक्शनच्या तत्वावर कार्य करतो. म्हणजे काय? एकमेकांच्या जवळ ठेवलेल्या 2 कॉईलपैकी एका कॉईलला जर AC सप्लाय दिला तर त्या कॉईलभोवती निर्माण होणाऱ्या बदलत्या चुंबकीय रेषामुळे दुसऱ्या कॉईलमध्ये EMF म्हणजे इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स निर्माण होतो. या क्रियेला म्युच्युअल इंडक्शन असे म्हणतात. हे जे बदलते चुंबकीय क्षेत्र आहे, बदलत्या चुंबकीय रेषा आहेत, या फक्त आणि फक्त अल्टरनेटिंग करंट AC सप्लायमुळेच होतात. म्हणून ट्रान्सफॉर्मर हा फक्त आणि फक्त AC सप्लायवरच कार्य करतो. ट्रान्सफॉर्मरचे 3 भाग असतात: प्रायमरी वाइंडिंग, सेकंडरी वाइंडिंग आणि कोअर. आता प्रायमरी वाइंडिंग म्हणजे काय? ट्रान्सफॉर्मरला बाहेरून दिला जाणारा AC सप्लाय ज्या वाइंडिंगला जोडतात त्याला प्रायमरी वाइंडिंग असं म्हणतात. ट्रान्सफॉर्मरच्या ज्या वाइंडिंगमधून बाहेरील लोडला सप्लाय दिला जातो त्याला सेकंडरी वाइंडिंग असं म्हणतात. आणि हे प्रायमरी आणि सेकंडरी हे दोन्ही वाइंडिंग धरून ठेवणे आणि चुंबकीय मंडल पूर्ण करणे हा जो घटक असतो त्याला कोअर असं म्हणतात. कोअर हा हे दोन्ही वाइंडिंग धरून ठेवतो, त्याच्यावर हे वाइंडिंग गुंडाळलेले असतात. ट्रान्सफॉर्मरची कार्यपद्धत आता आपण बघतोय. म्युच्युअल इंडक्शनच्या तत्वावर कार्य करतो म्हणजे नेमकं काय होतं? ज्यावेळी प्रायमरी वाइंडिंग AC सप्लायला जोडलेली असते त्याच्या भोवती चुंबकीय रेषा निर्माण होतात. या चुंबकीय रेषा कोअरमधून वाहतात व सेकंडरी वाइंडिंगमार्फत कापल्या जातात. त्यामुळे सेकंडरी वाइंडिंगमध्ये म्युच्युअल इंडक्शनमुळे EMF निर्माण होतो. हा निर्माण झालेला विद्युतदाब सेकंडरी वाइंडिंगला वेढ्यांच्या संख्येवर म्हणजे नंबर ऑफ टर्न्सवर अवलंबून असतो. जितके नंबर ऑफ टर्न्स जास्त तेवढी निर्माण झालेला दाब सेकंडरीचा हा जास्त असतो. सेकंडरी वाइंडिंग लोडला जोडला तर सेकंडरीमधून प्रवाह व्हावा लागतो. अशा प्रकारे ट्रान्सफॉर्मर कार्य करीत असतो. आता ट्रान्सफॉर्मेशन रेशो म्हणजे काय थोडक्यात आपण बघायचं आहे. सेकंडरीचे टर्न्स आणि प्रायमरीचे टर्न्स यांच्या गुणोत्तरास रेशो असं म्हणतात. सेकंडरी व्होल्टेज आणि प्रायमरी व्होल्टेज यांचे गुणोत्तर म्हणजे सुद्धा ट्रान्सफॉर्मेशन रेशो. प्रायमरी करंट आणि सेकंडरी करंट यांचा गुणोत्तर म्हणजे सुद्धा ट्रान्सफॉर्मेशन रेशो.
आता ट्रान्सफॉर्मरचे फायदे, एक तर ट्रान्सफॉर्मर हे स्थिर साधन आहे, त्यामुळं घर्षण फ्रिक्शन लॉस त्याच्यामध्ये नाही, कोणताही त्यामध्ये फिरणारा भाग नाही, त्यामुळे त्याचं मेंटेनन्स अतिशय कमी असतो. विद्युत शक्तीचे रूपांतर अगदी सहज आणि कमी खर्चात होते, त्यामुळे विद्युत शक्तीचे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कमी खर्चात पाठवता येते. स्थिर साधन असल्यामुळे इन्सुलेशन करणं सोपं जातं. ट्रान्सफॉर्मर हा इतका महत्त्वाचा घटक आहे, त्याचे प्रकारही अनेक आहेत. आता ट्रान्सफॉर्मरचे वेगवेगळ्या घटकानुसार प्रकार पडलेले आहेत. व्होल्टेजवरून 2 प्रकार आहेत, स्टेप अप ट्रान्सफॉर्मर, स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. फेजवरून पडणारे प्रकार सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर, 3 फेज ट्रान्सफॉर्मर. वापरावरून पडणारे पॉवर ट्रान्सफॉर्मर आणि डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर. आणि कोअरवरून 3 प्रकार पडतात, कोअर टाईप ट्रान्सफॉर्मर, शेल टाईप ट्रान्सफॉर्मर आणि बेरी टाईप ट्रान्सफॉर्मर. आता जे पहिला प्रकार आहे व्होल्टेजवरून, स्टेप अप आणि स्टेप डाऊन. स्टेप अप म्हणजे काय, ज्या ट्रान्सफॉर्मरमध्ये इनपुट व्होल्टेजपेक्षा जास्त आउटपुट व्होल्टेज मिळतो त्याला स्टेप अप ट्रान्सफॉर्मर म्हणतात. स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर म्हणजे काय, ज्या ट्रान्सफॉर्मरमध्ये दिलेल्या इनपुट व्होल्टेजपेक्षा कमी आउटपुट व्होल्टेज मिळतो त्याला स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर म्हणतात. हे जास्त आणि कमी जे व्होल्टेज आहे हे नंबर ऑफ टर्न्सवर अवलंबून आहे, ते आपण ट्रान्सफॉर्मेशन रेशोमध्ये पाहिलेलं आहे. फेजवरून पडणारे प्रकार सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर आणि 3 फेज ट्रान्सफॉर्मर. सिंगल फेज म्हणजे काय, याच्यामध्ये एक प्रायमरी वाइंडिंग आणि एक किंवा अनेक सेकंडरी वाइंडिंग असतात. दोन्ही बाजूला सिंगल फेज सप्लाय दिलेला असतो, याला सिंगल फेज वाइंडिंग म्हणायचं. वेल्डिंग मशीनसाठी वगैरे हा ट्रान्सफॉर्मर वापरतात. 3 फेज ट्रान्सफॉर्मर म्हणजे काय, प्रत्येक फेजसाठी 3 स्वतंत्र प्रायमरी आणि 3 स्वतंत्र सेकंडरी वाइंडिंग असतात. उच्च शक्ती असणाऱ्या 3 फेज ट्रान्सफॉर्मरचा उपयोग ग्रीड स्टेशन, प्रायमरी सबस्टेशन अशा ठिकाणी केला जातो. आता सिंगल फेज आणि 3 फेज या ट्रान्सफॉर्मरमध्ये 3 फेज ट्रान्सफॉर्मरचा फायदा काय असतो, तर त्या 3 फेज ट्रान्सफॉर्मरसाठी जागा कमी लागते, वजनाने हलके असतात, किंमत कमी असते, देखभाल आणि दुरुस्ती खर्च कमी असतो. ट्रान्सफॉर्मरचा पुढचा प्रकार आहे तो वापरावरून, पॉवर ट्रान्सफॉर्मर आणि डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर. पॉवर ट्रान्सफॉर्मर म्हणजे काय, जे ट्रान्सफॉर्मर ट्रान्समिशनच्या डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर लाईनवर जोडलेले असतात त्यांना पॉवर ट्रान्सफॉर्मर म्हणतात. ते डायरेक्ट जोडलेले असतात, याला डायरेक्ट लोड जोडलेला नसतो. डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर म्हणजे जे ट्रान्सफॉर्मर डिस्ट्रीब्युशन लाईनवर जोडलेले असतात आणि त्यांची प्रायमरी नेहमी सप्लायला जोडलेली असते, त्याला डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर असं म्हणतात. याची क्षमता सर्वसाधारणपणे 5 kV याची असते. ट्रान्सफॉर्मरचे कोअरवरून पडणारे 3 प्रकार आहेत, कोअर टाईप ट्रान्सफॉर्मर, शेल टाईप ट्रान्सफॉर्मर आणि बेरी टाईप ट्रान्सफॉर्मर. यामधला कोअर टाईप ट्रान्सफॉर्मर आहे, यामध्ये चुंबकीय रेषा वाहण्यासाठी एकच मार्ग असतो, याचा उपयोग हाय व्होल्टेज आणि लो आउटपुटसाठी होतो. शेल टाईप ट्रान्सफॉर्मर यामध्ये फ्लक्स वाहण्यासाठी 2 मार्ग असतात, याचा उपयोग लो व्होल्टेज आणि हाय आउटपुटसाठी होतो. बेरी टाईप ट्रान्सफॉर्मर याच्यामध्ये याची रचना थोडीशी गुंतागुंतीची असते, अधिक शक्तीची आवश्यकता असणाऱ्या ठिकाणी हा ट्रान्सफॉर्मर वापरला जातो. याच्यामध्ये कोअरच्या संख्ये इतके चुंबकीय रेषा वाहण्यासाठी मार्ग असतात. त्यानंतर ड्राय ट्रान्सफॉर्मर आहे, ऑटो ट्रान्सफॉर्मर आहे. ऑटो ट्रान्सफॉर्मर म्हणजे ज्या ट्रान्सफॉर्मरमध्ये प्रायमरी आणि सेकंडरीसाठी एकच वाइंडिंग असते त्याला ऑटो ट्रान्सफॉर्मर असं म्हणायचं. यामध्ये एकाच वाइंडिंगचा काही भाग प्रायमरी आणि काही भाग सेकंडरी म्हणून काम करतो. 3 फेज इंडक्शन मोटरच्या ऑटो ट्रान्सफॉर्मर स्टार्टर म्हणून हाय व्होल्टेज टेस्टरमध्ये याचा वापर करतात. एक महत्त्वाचा भाग आहे इन्स्ट्रुमेंट ट्रान्सफॉर्मर. इन्स्ट्रुमेंट ट्रान्सफॉर्मर म्हणजे काय, याच्यामध्ये 2 प्रकार पडतात. एक आहे तो पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर आणि दुसरा करंट ट्रान्सफॉर्मर. अतिउच्च दाब आणि अतिउच्च प्रवाह मोजण्यासाठी, म्हणजे 11,000 व्होल्ट किंवा 1,000 अँपियर या ज्या राशी मोठ्या आहेत या मोजण्यासाठी तितक्या मोठ्या विद्युत मीटर तयार करण्याची काही आवश्यकता नाही. आपण नेहमी वापरात असलेले लहानच्या रेंजच्या मीटरवर सुद्धा या राशी मोजता येतात. त्यासाठी पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मरची निर्मिती केलेली आहे. पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर हा स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर असतो. याची प्रायमरी हाय टेन्शन लाईनला जोडलेली असते आणि सेकंडरी कमी रेंजचे व्होल्टमीटर असते. याचा उपयोग हाय टेन्शन लाईनचा उच्च दाब मोजण्यासाठी होतो. करंट ट्रान्सफॉर्मर हा स्टेप अप ट्रान्सफॉर्मर असतो. याची प्रायमरी हाय टेन्शन लाईनला जोडलेली असते, एकसरमध्ये जोडतात आणि सेकंडरीला कमी रेंजचे अमीटर बसवून कॅलिब्रेशन पद्धतीनं करंट मोजलेला असतो. हाय टेन्शन लाईनचा उच्च प्रवाह मोजण्यासाठी करंट ट्रान्सफॉर्मर वापरतात.
ट्रान्सफॉर्मर वापरत असताना त्याच्यामध्ये वाइंडिंग आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये लॉसेससुद्धा होत असतात. या लॉसेसमध्ये कॉपर लॉसेस, आयर्न लॉसेस यांचा समावेश आहे. आयर्नमध्ये सुद्धा 2 प्रकार पडतात, एडी करंट लॉस आणि हिस्टेरिसिस लॉस. हे लॉसेस शोधण्यासाठी 2 वेगवेगळ्या पद्धती वापरतात. एक आहे ती शॉर्ट सर्किट टेस्ट आणि दुसरी ओपन सर्किट टेस्ट. शॉर्ट सर्किट टेस्टमध्ये ट्रान्सफॉर्मरवर पूर्ण लोड दिला जातो आणि कॉपर लॉसेस शोधण्यासाठी ही टेस्ट घेतली जाते. त्यानंतर ओपन सर्किट टेस्टमध्ये आयर्न लॉस शोधून काढण्यासाठी ही टेस्ट घेतली जाते. ट्रान्सफॉर्मरची वाइंडिंग हा सुद्धा एक महत्त्वाचा घटक आहे. वाइंडिंग करत असताना काही गोष्टींचा प्रामुख्याने विचार करावा लागतो. उदाहरणार्थ करंट रेटिंग, इम्पिडन्स, तापमानात होणारा बदल, व्होल्टेज, शॉर्ट सर्किट स्ट्रेंथ इत्यादी. वाइंडिंगचे अनेक प्रकार आहेत की जसे सिलेंड्रिकल वाइंडिंग, हेलिकल वाइंडिंग, डबल हेलिकल वाइंडिंग, मल्टीलेअर हेलिकल वाइंडिंग इत्यादी. ट्रान्सफॉर्मर हे एक स्थिर साधन आहे की जे विद्युत ऊर्जा एका सर्किटपासून दुसऱ्या सर्किटकडे पाठवते आणि हे होत असताना फ्रिक्वेन्सीमध्ये कोणताही बदल होत नाही. ही ट्रान्सफॉर्मरची माहिती होती. धन्यवाद.